मुंबईतल्या चेंबूरमध्ये झालेल्या या खळबळजनक बातमीवर आपली नजर असणारच, पण तुर्तास तरी वळूयात पुढच्या बातमीकडे. मंडळी, मुंबईचा गुन्हेगार आणि मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहवूर हुसेन राणा याला अखेर बेड्या ठोकून भारतात आणण्यात येणार आहे. अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टानं तहवूर राणाच्या प्रत्यार्पणावर नुकतंच शिक्कामोर्तब केलंय आणि त्यानंतर NIA सह भारताची अनेक सुरक्षा यंत्रणांची पथकं ही अमेरिकेत दाखल झाली आहेत. अमेरिकेतून भारताकडे प्रत्यार्पणाच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या की ही पथकं तहवूर राणाला घेऊन भारतात दाखल होतील. त्याच्यासाठी मुंबई आणि दिल्ली 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राणाला दिल्लीत आणल्यानंतर सर्वात आधी NIA त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस त्याची कोठडी त्यानंतर घेऊ शकतात. मुंबई पोलिसांकडून त्याला आर्थर रोड कारागृहात अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये ठेवण्यात येऊ शकतं. तहवूर राणावर खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पर्दाफाश करण्याची आता भारताला संधी आहे. आणि त्याच वर्षावर आपण पाहूया तहवूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात ABP माझाचा खास रिपोर्ट. मुंबईचा गुन्हेगार, 170 पेक्षा जास्त निष्पापांच्या मृत्यूला कारणीभूत, 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवूर राणाला अमेरिकेनं अखेर भारताच्या ताब्यात दिलंय. राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आधी दिल्लीत NIAच्या मुख्यालयात राणाची कसून चौकशी होऊ शकते. नंतर त्याला मुंबईत आणून कसाबला जिथे ठेवलं होतं त्याच आर्थर रोड जेलच्या अंडा सेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं. आत्ता आपल्या ज्या एजन्सीज आहेत, म्हणजे परराष्ट्र मंत्रालय, त्याच्यात आपले इंटेलिजन्स एजन्सीज असतील, NIA वगैरे असतील, त्याचे ऑफिसर हे US ला गेलेले आहेत. पेपर वगैरे साईन होत आहेत आणि ते त्याला घेऊनच इंडियात येतील. तर असं आपल्याला म्हणता येणार नाही की 1-2 दिवसात येईल. त्याला 1 आठवडा पण लागू शकतो किंवा 4 दिवसात पण येऊ शकेल, पण तो इंडियात नक्की येणार. इंडियात आल्यावर त्याला वेगवेगळ्या एजन्सीज त्याचा तपास करणार आहेत. इंडियात आल्यावर मुंबई पोलीस पण प्रयत्न करेल. राणावर भारतात भारतीय कायद्यानुसार खटला चालणार आहे. पाकिस्तानच्या इराद्यांचा बुरखा फाडून त्याचा नापाक चेहरा हा जगासमोर आणण्यासाठी राणाचं प्रत्यार्पण महत्त्वाचं आहे. ये पहला केस है जिसमें पाकिस्तानी ओरिजिन का आदमी हिंदुस्तान में अमेरिका के हेल्प से 26/11 अटैक में लाया गया है. क्योंकि ये पूरी की पूरी कॉन्स्पिरेसी जिस तरह से इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी पाकिस्तान में की गई थी, पाकिस्तान के मेजर का आपको मालूम है, मेजर इकबाल, और जिस तरह हेडली और तबस्सुर राणा, इन्होंने मिलकर के इंडिया में आकर दोनों ने रैकी की थी, फॉल्स एजेंसी चलाई थी. ऐसे आदमी को जो कि ISI से जुड़ा हुआ था, LET का इम्पोर्टेंट ऑपरेटिव था, और जिसने कैमोफ्लेज करके हिंदुस्तान में 1 बार नहीं 4-5 बार उसने और हेडली ने टूर किया था और सारा का सारा सर्वे करके गए थे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं. हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद पाकिस्तानात मोकाट फिरतोय. आणखीन एक मास्टरमाइंड डेव्हिड हेडली अमेरिकेच्या जेलमध्ये. या हेडलीला हल्ल्याच्या कटात मदत करणारा तहवूर राणा भारताच्या तावडीत सापडला. या राणाच्या कुंडलीवर एक नजर टाकूया. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला. तो सध्या कॅनडाचा नागरिक आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड, मुंबईची रेकी करण्यासाठी डेव्हिड हेडलीची त्यानं मदत घेतली. हेडलीला भारताचा व्हिसा मिळवून दिला. अमेरिकेच्या FBI कडून 2009 मध्ये त्याला शिकागोत अटक करण्यात आली. 2011 मध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलं. दहशतवाद, हत्या, कट केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. 2011 मध्ये वृत्तपत्रावर हल्ल्याप्रकरणी तो अमेरिकेत दोषी ठरवण्यात आला. जून 2020 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 16 मार्च 2023ला त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून 11 फेब्रुवारीला प्रत्यार्पणाला अधिकृत मान्यता दिली गेली. 23 फेब्रुवारी 2025ला ट्रम्प-मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत प्रत्यार्पणाची घोषणा करण्यात आली. राणाला भारताच्या ताब्यात देताना साहजिकच अमेरिकेनं काही अटी घातल्या असतील, पण अनेक निष्पापांच्या हत्येला जबाबदार असलेल्या राणाला कसाबप्रमाणेच फाशीच व्हावी अशी मागणी 26/11 हल्ल्याच्या जखमा झेलणाऱ्यांनी केली आहे.
26/11 के अब भी जो मास्टरमाइंड पाकिस्तान में खुलेआम घूम रहे हैं, ना जाने उनके मन में अभी भी क्या प्लानिंग चल रही होगी। आज तक उन्हें सजा नहीं दी गई है, तो अभी तक ऐसा लगता है कि हमें इंसाफ पूरी तरीके से नहीं मिली है। जो ऑफिसर शहीद हुए उन्हें पूरी तरीके से श्रद्धांजलि नहीं मिली है। जब वो खत्म हो गए, मास्टरमाइंड खत्म हो गए, वो पकड़ा जाएंगे, तब लगेगा कि हाँ पूरा इंसाफ मिला गया। आज 16 साल लग गया तहूर राणा को लाने में, पर चलो देर ही हुई, पर उसे लाया तो जा रहा है। राणाच्या प्रत्यार्पणाची आणि चौकशीची जबाबदारी एनआयचे प्रमुख सदानंद दाते यांच्यावर आहे। 26/11च्या हल्ल्यात स्वतः दातेंनी आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह दहशतवाद्यांचा सामना केला होता। कामा रुग्णालयावर कसाब आणि इस्माईलनं केलेल्या हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी अनेकांचे प्राण वाचवले होते। ती फायर फाईट चालू होती। मी त्याच्यानंतर एक 7-8 दिवसानंतर माझ्या मुलांना मुद्दाहून ती जागा बघायला घेऊन गेलो आणि त्यांना मी सांगितलं की नो वन इज बॉर्न अ हिरो, आणि मी काय असा म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी पोलीस अधिकारी पण वाटत नाही तर म्हणजे मी काय असा धाडसी, मी म्हटलं मला हे समजत होतं की ही माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे। मी युनिफॉर्म घातला आहे, माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि ही हॉस्पिटल आहे, इथे नवजात शिशु आहेत, महिला आहेत, डॉक्टर आहेत आणि यांना प्रोटेक्शन देण्याकरता जे काही करायला लागेल ते मी करेन। ते करत असताना माझ्या मनात शंका आली नाही हे मी करायला पाहिजे का नाही, आणि माझ्या मनात भीतीची जाणीव उमटली नाही की आपलं काय होईल। आय कन्सिडर दॅट ॲज लाईफ चेंजिंग इव्हेंट। पाकिस्ताननं प्रशिक्षित करून पाठवलेल्या 10 जिहादी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला। पोलीस आणि शूर जवानांनी त्यांना 60 तासात यमसदनी धाडलं। भारताच्या कायद्यानुसार खटला चालवत कसाबला फासावर लटकवण्यात आलं। आता तहूर राणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नापाक कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पाडण्याची संधी भारताला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।